नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण धाबा स्टाईल छोले मसाला अगदी चमचमीत असा घरच्या घरी कसा बनवायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. छोले मसाला बनवण्यासाठी इथे पहा मी छोले असे भिजवून घेतलेले आहेत. किमान हे छोले 7 ते 8 तास असे भिजवून घ्यायला लागतात, तेव्हा असे मस्तपैकी गुबगुबीत असे फुलतात. आता आपण हे छोले कुकरला 3 ते 4 शिट्या करून घेऊया. आणि ह्या छोल्यात थोडंसं आपल्याला असं मीठ घालायचं, म्हणजे छोले असे सपक लागत नाहीत. तर आता आपल्याला याच्यात पाणी घालायचं. छोले बुडतील एवढं पाणी घालायचं, जितके छोले असतील तेवढे. आणि आता आपण याच्यात 3 शिट्या करून घेऊया. आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं. त्याच्यासाठी इथे मी छोट्या आकाराचे 2 कांदे असे रफली चिरून घेतलेले आहेत. आणि टोमॅटोही तसाच मोठा मोठा कापून घेतलेला आहे. हेही 2 टोमॅटो घेतलेले आहेत. एक मोठी कांडी अशी लसूण घेतलेला आहे. आणि 1 इंच असा मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आणि खडे मसाले पहा, 1.5 चमचा असे धने घेतलेले आहेत. 5 असे काळे मिरी, 1 चक्री फूल, 5 लवंगा आणि दालचिनीचा 1 तुकडा घेतलेला आहे, असं मोडून घेतलेला आहे. 1 काश्मीरी लाल मिरची तोडून घेतलेली आहे. हिरवी विलायची 2 आणि 1 तमालपत्र आणि 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरे. तर आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं. आता कुकर आपण दुसऱ्या गॅसवर शिट्टी करून घेऊया, तोपर्यंत आपण मसाले भाजूया. आता तवा तापलेला आहे, तर हे पा 1-1.5 पळी आता मी तव्यात तेल घालते. तर आता तेलही मस्त असं गरम झालेलं आहे. तर याच्यात आपल्याला आलं आणि लसूण घालायचा. आणि आलं लसूणही जास्त फ्राय नाही होऊ द्यायचा. तर आपण हे पाहिलेले सगळे खडे मसाले आपण एकदम असे तेलात घालूया. आणि हे आपल्याला मंद आचेवर असं भाजून घ्यायचं. आणि खडे मसाले मस्त असे भाजलेले आहेत. पण याच्यात आता कांदा घालूया. आणि हे मसाले आपल्याला काढून नाही घ्यायचे, असे त्याच्यासोबत फ्राय होऊ द्यायचे. आणि कांदा ते आपल्याला एकदम गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय नाही करून घ्यायचा. तर थोडासा असा कांदा मऊ पडला की आपल्याला त्याच्यात टोमॅटो घालायचा. तर हे पहा, टोमॅटोही असा मस्त मऊ पडलेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आणि मसाला पूर्ण आपण थंड करून घेऊया. मसाला थंड झालेला आहे. तर आता आपण तो मिक्सरला पाणी न टाकता आपल्याला फिरवून घ्यायचा, कारण टोमॅटोमुळे त्याची एकदम मस्त अशी पेस्ट तयार होते. हे पहा, मसालाही आपला मस्त असा वाटून झालेला आहे. हे पहा, तर अशा प्रकारे बारीक असा वाटून घ्यायचा. आता 3 शिट्या होऊन कुकरही थंड झालेला आहे. तर छोले आपले शिजलेत का कसे पाहूया. अगदी मस्त आपले छोले असे शिजलेले आहेत. तर आता आपण मसाला छोलेला फोडणी देऊया. आता कढई गरम झालेली आहे. तर त्याच्यात आपल्याला 2 पळ्या असं तेल घालायचं. तेल आपल्या आवडीवर कमी जास्त करायचं. आणि तेल नॉर्मली गरम होऊ द्यायचं, जास्त कडक नाही होऊ द्यायचं. तर त्याच्यात आपल्याला हे मसाले घालायचे. पहा, इथे मी लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा छोले मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. ही ऑप्शनल आहे, पण घातली तर मस्त अशी छोल्याला चटपटीत अशी चव येते. पाव चमचा असं हिंग घेतलेला आहे. तर आता हे मसाले सगळे आपण तेलात घालायचे. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर मग मसाले लगेच करपतात. आणि तेलात असे मस्त मसाले मिक्स करायचे, म्हणजे कसं छोल्याला रंगही छान येतो आणि कटही मस्त येतो. हा सगळा मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे. हे मंद आचेवरच करायचं सगळं. तर आपण मिक्सरला करून घेतलेला मसाला आता याच्यात घालूया. आणि हा मसाला मस्त असा तेलात फ्राय करून घ्यायचा. मस्त मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तर याच्यात आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची. आणि कोथिंबीर मस्त अशी मसाल्यात फ्राय करून घ्यायची. आणि मसाला आपला मस्त फ्राय झालेला आहे. तर याच्यात आता आपण हे छोले घालून घेऊया. छोले असे मसाल्यात मिक्स करायचे. आणि छोले मस्त असे फ्राय झालेले आहेत. तर आता आपण हे मिक्सरमध्ये मी छोलेतलं गरम पाणी काढून घेतलेलं होतं,
ते घालूया. तर हे पहा, अशी कन्सिस्टन्सी मी याची ठेवलेली आहे छोले मसाल्याची. हे पहा, तो जास्त पातळ नसतो. तर तुम्हाला जर पातळ हवा असेल तर थोडंसं पाणी घालायचं. आणि आता आपण याला मंद आचेवर 2 ते 3 मिनिट शिजवूया. पण त्याच्या आधी आपण छोल्यातही थोडंसं मीठ घातलं होतं, तर आता आपण चवीपुरतं मीठ घालूया. आणि आता बारीक गॅसवर आपण याला शिजवून घेऊया. तर हे पहा, 2 ते 3 मिनिट आपला छोले मसाला मस्त असं शिजलेला आहे. हे पहा, ग्रेव्ही पण अशी छान झालेली आहे. आणि आता मी गॅस बंद करते आणि आपला छोले मसाला आता खाण्यासाठी तयार आहे. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.